चला पालघरच्या मार्केटमधनं मस्त असा हलवा आणलेला आहे आणि बघताय एकदम मोठी साईज आहे हलव्याची। आणि आपण ना जिथे मच्छी घेतोय ना पालघरमध्ये तिथे ना कट करून सुद्धा देतात, पण खरं तर मला कट करून नव्हती घ्यायची, तशीच घेऊन यायची होती घरी। आणि मला तसंही मच्छी साफ करायला खूप आवडते। तर मस्त पहिला मच्छी कट करून घेऊ। तर पहिला जे बाजूचे कल्ले आहेत ना ते मी कैचीने साफ करून घेतलेले आहेत। आणि मला ना आज हलवा फ्राय बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी मी असे मस्त मोठे मोठे पीस ठेवणार आहे। तर या पद्धतीने मस्त असे कापून घेतलेले आहेत आणि इकडे तुम्ही बघताय मस्त असे पीस कट केलेले आहेत आणि हलवा बघताय एकदम फ्रेश आहे। तर पुन्हा एकदा मस्त मच्छी धुवून घेऊ आणि त्यानंतर मस्त त्याच्यावर लिंबू पिळायचा आहे। त्यानंतर मीठ, हळद, गरम मसाला आणि तिखट मसाला, तर हे जे मसाले आहेत ते आपले घरचे मसाले आहेत। तर त्यानंतर आपल्याला आलं आणि लसूण टाकायचं आहे, तर ते मी ठेचून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल। तर हे सगळं आपल्याला मस्त लावून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला आला वगैरे आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालतो। जर मच्छी फ्रेश असेल तर आला वगैरे घालायची गरज नाही पडत, पण मला आला आणि लसणाचा स्वाद खूप आवडतो। आणि त्याच्यावर नंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे मिक्स करून आपल्याला अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला अर्ध्या तासानंतर मस्त आपण इकडे बघताय मच्छी मस्त मॅरिनेट झालेली आहे। त्यानंतर मी तव्यावर मस्त कढीपत्ता टाकलेला आहे, कारण लसूण आणि अद्रक जे होतं ते आपण मॅरिनेट मध्येच घेतलेलं आहे। आणि कढीपत्त्याच्या तडक्यावर जेव्हा आपण मच्छी फ्राय करतो ना खूप छान लागते, टेस्ट एकदम मस्त येते आणि हलव्याला थोडासा ना वईसपणा असतो तो सुद्धा कमी होतो। तर या पद्धतीने मस्त आपण फ्राय करून घेणार आहोत। आणि काही जण ना मच्छी फ्रायसाठी जास्त करून रवा वापरतात, पण मला जास्त करून अशीच फ्राय आवडते मसाल्यामध्ये। जर तुम्हाला रवा आवडत असेल तर तुम्ही रवा सुद्धा वापरू शकता। तर चला इकडे फ्राय झालेली आहे रेडी। आणि तुम्ही सुद्धा जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला फॉलो नक्की करा। भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।